मंदिर प्रशासनाच्या समोर लावलेलं आहे तिथे बाहेरची पूर्वी बाईक सर माझ्याकडे या म्हणा होतं महागाई कुठले बा आपण कुठून दर्शनासाठी आले इथं? आम्ही ना पुण्यामधून थेऊर गणपती आहे ना अष्टविनायक चिंतामणी या गावावरून आलेलो आहे दर्शनासाठी. बरं, काय वाटतंय तुम्हाला इथं अतिक्रमण निघालं काय कसं वाटतं? ही व्यवस्था आहे ना खूप छान केली आहे त्यांनी. गर्दी होणार नाही, भक्तांना येण्या जाण्यासाठी मोकळा रस्ता वगैरे हे सर्व व्यवस्थित मिळू शकतंय. यापूर्वी तुम्ही आलो का? यापूर्वी तुम्ही आलो तुळजापूरला? हो, खूप वेळा आलेलो आहे. त्यावेळेस आणि आता काय फरक बदल झाला? खूप फरक पडलेला आहे. एक वातावरण मोकळं झालं, गर्दीचा हा प्रॉब्लेम होऊ शकत नाही. आता अतिक्रमण निघाल्यामुळे कसं वाटतं मग आता? एकदम छान वाटतं. स्वच्छता वगैरे कशी हो, वाटते? नाही स्वच्छता वगैरे आहे ना व्यवस्थित आहे सगळी. सुरेश शेळके, गोळेगाव इथून आलो आम्ही दर्शनासाठी. आणि अतिक्रमण लोकांना लई केलं तिथे बरोबर हटवले, स्वच्छता झाली चांगली. आणि हे लोक ना इथं मंदिरातले लोकच म्हणजे देणगी देते त्याच्यामध्येच त्यांना पगार पाणी ते स्वच्छता करतात. कसं वाटतं मग तुम्हाला आता? आज एकदम छान वाटतं आम्हाला स्वच्छता. आणि इथं पाणी मारले जातं, इथं जास्त ऊन राहतं ना, तिथं पाणी मारते, हे धुवून काढत्या चिकून लई मुळं आणि थंड वाटतं पायाला. याच्या आधी आलता तुळजापूरला तुम्ही कधी? हां, आम्ही मागं आलो होतो, आमची मुलं आम्ही. तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? आता कसं वाटतं? थोडं म्हणजे गच्चा होते तेव्हा इतकं स्वच्छता होती, आता एकदम स्वच्छता आहे छान. आणि मंदिरात पण छान आहे आता जरा. नाव सांगत भाविकांना काय आव्हान करा? भाविकांना काय आव्हान करा? नाव का अलकाबाई सुरेश शेळके. बरं, आता अतिक्रमण केल्यामुळे काय वाटतंय तुम्हाला? सगळं अतिक्रमण केल्यामुळं जरा मोकळं झालं, जास्त पब्लिक बसायला लागली आणि जास्त लोक बसू राहिले, स्वच्छता झाली. भाविकांना काय आव्हान करणार तुम्ही? भाविकांना म्हणजे कळत नाही ना आता भाविकांना. मोहीम म्हणजे तर कोणाला त्रास देण्यासाठी नाही, तर इथं मंदिर प्रशासन, नगर परिषद आणि पोलीस प्रशासन तिन्हीच्या माध्यमातून मंदिर संस्थांचे अध्यक्ष किरेटर साहेब, मान्य आमदार राणादादा, सर्व ट्रस्टी यांच्या वतीनं भाविकांना कशा सुविधा पुरवण्यात येतील, भाविक सुरळीत कसा जाईल, दर्शन करून त्यांचं समाधान होईल, ह्या अनुषंगानं रस्ते जे बारके झाले आहेत ते मोठे केलेले. मूळ दुकानदारांना त्यांच्या जागेत बसविण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नातून भाविक व्यवस्थित दर्शन करून जावा
ही भावनेच्या दृष्टिकोनातून अतिक्रमण काढलेलं नाही. फक्त ज्या त्या ठिकाणी मूळ मालक आहेत दुकानदार त्यांना त्या त्या ठिकाणी बसाचा भाग म्हणून आपण हे मोहीम राबलेली आहे. बऱ्याच भाविकांनी समाधान व्यक्त केलं की ह्या अशा पद पूर्वी नव्हतं, आता आल्यानंतर आम्हाला आल्हाददायक वातावरण होतं आहे, स्वच्छता केली जाते, पाणी मारलं जातं आणि जे काय अतिक्रमण होतं ते हटवल्यामुळं आम्हाला दर्शन करण्यासाठी देखील आता चांगल्या पद्धतीनं मन प्रसन्न होते असं सांगितले. मन प्रसन्न 100% होणारच. कारण इतके दिवस काय होतं गर्दी रस्ते बारीक होती, येत असताना काय अडचणी होत्या, काही छोटे मोठे व्यापारी रस्त्यावर बसायची. पण मान्य आमदार साहेबांनी त्यांच्यासाठी सुद्धा सुविधा करायला सांगितलेल्या आहेत. आता आचारसंहिता लागल्यामुळे थोडी दिवस अजून लांब त्यांना वाट पाहावं लागणार आहे, पण त्यांनी सुद्धा थोडं दम धरला पाहिजे. त्यांनी काही लोक कर्मचारी उद्धटपणे वागणूक उद्धट बोलत आहेत, पण त्यांना सुद्धा आमच्या या माध्यमातून अशा जर परत त्यांनी घटना केल्या तर आजच एक मिटिंग झाली होती. मिटिंगमध्ये असं ठरलं आहे की माननीय तहसीलदार साहेबांसमोर त्यांना हजर करायचं आणि पुढील कारवाई करायची. आव्हान काय कराल भाविकांना आणि नागरिकांना? तुळजापूर शहरातले पुजारी असतील, व्यापारी असतील, नागरिक असतील, आमच्या तिन्ही नगरपरिषद, मंदिर आणि पोलीस प्रशासनामध्ये आम्ही एवढं सांगू इच्छितो आपण आपल्या जागावर व्यवसाय करावा, रस्त्यावर अतिक्रमण करू नये. की आज तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक भाविक आपल्या ज्याला जी वस्तू पाहिजे त्या त्या दुकानी जात आहे आणि मन प्रसन्नतेनं ती वस्तू खरेदी करत आहे. पुढं आल्यानं जास्त गिऱ्हाईक होतं ही जी मानस आहे हे चुकीचं आहे. कारण आता आपण एवढं सगळं तुम्ही फिरला असाल, बघितलं असेल, प्रत्येक ठिकाणी भाविक व्यवस्थित चालला आहे, रस्ते येण्यासाठी मोकळे आहेत आणि ज्या त्या तिथलं गिऱ्हाईक व्यवस्थित व्हायला ना त्यामुळे अतिक्रमण करायची गरजच नाही. कुणी रस्ते चांगले झाल्यावर का ते स्वच्छता करायला अडचणी येत नाही. आज स्वच्छतेच्या कर्मचाऱ्याला अडचणी यायला लागल्या का? जर आडवं कोण बसलं तर त्यांना स्वच्छता सुद्धा करता येणार. नगर परिषदच्या कर्मचाऱ्याला सुद्धा तर मंदिरच्या अधिकारी आहेत सोबत त्यांना सुद्धा अडचणी येत नाहीत. उलट सर्व सुविधा व्यवस्थित व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळं तुळजापूरचे पुजारी असतील, व्यापारी असतील, यांना सुद्धा विनंती आहे आपण आपल्या आपल्या ठिकाणी जाऊन व्यवसाय करावा. आणि नागरिकांना सुद्धा आणि भाविकांना एकच आहे, त्यांच्या काही सूचना असतात तर कलेक्टर साहेब आणि राणादादा 100% त्या सूचनेचं पालन करतील. आणि व्यापाऱ्यांना सुद्धा आव्हान आहे, त्यांच्या काय सूचना त्यांनी आवर्जून करा. आम्ही एकतर्फी करणार नव्हतो, त्यांच्या सुद्धा बाजू ऐकून त्यांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न करू. गेल्या काही दिवसापासून माननीय नगराध्यक्ष, मंदिर प्रशासन आणि पोलीस कर्मचारी यांच्या माध्यमातून तिन्ही रोडला अतिक्रमणाची मोहीम आम्ही राबवत आहोत. कोणते 3 रोड? भवानी रोड, आर्य चौकाचा रोड आणि इकडे शुक्रवार पेठ रोड, या तिन्ही रोडला आपण ही मोहीम राबवत आहोत. आणि याचा आम्हाला सुद्धा खूपच फायदा होतो आहे. स्वच्छता करत असताना आम्हाला पण खूप अडचणी येत होत्या. म्हणजे दुकानदार असतील ते कचरा पण असा रोडला टाकायचे, आता त्यांना सुद्धा कुठेतरी शिस्त लागली आणि आम्ही सुद्धा नियमित आमचे राऊंड घेतो आहे. म्हणजे संपूर्ण आमचं जे पथक आहे ते दोन्ही म्हणजे सकाळच्या वेळेचं पथक आणि दुपारनंतरचं अशा आम्ही दोन्ही वेळेस नियमितपणे राऊंड घेतो आणि काम करतो. आपलं नाव आणि माझं नाव अक्षय साळुंके, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक म्हणून मी काम करतो. पूर्वीच्या काम करताना आणि आता काम करताना जो बदल झाला आहे ह्याला नागरिकांनी म्हणजे इथल्या स्थानिक नागरिकांनी कसा प्रतिसाद दिला सुरुवातीला आणि आता कसं देतो? सुरुवातीला नकारात्मकच होते, परंतु त्याचे फायदे आता दिसायला लागले की अतिक्रमण काढल्यानंतर रोड प्रशस्त दिसायला लागले. आता आर्य चौकाचा रोड आहे तिथं जे आम्ही भाविकांसाठी रिक्षा चालू केलेली आहे ती रिक्षा जात नव्हती, आता मात्र मोठा ट्रकसुद्धा तिथून जाऊ शकतो, एवढा तो रस्ता मोकळा झालेला आहे. समाधानी आहात का तुम्ही? आम्ही पूर्णतः समाधानी आहोत. भाविकांना काय आव्हान असणार आहे मग? म्हणजे हे जे होते ते भाविकांच्याच म्हणजे सोयी त्यांच्यासाठी होते, तर त्यांनी थोडं आम्हाला सहकार्य करावं हीच आमची अपेक्षा आहे. प्रतीक प्रकाश दिवाणजी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक या पदावर मंदिर संस्थांमध्ये काम करत आहे. आता आपली अतिक्रमण मोहीम 2 आठवडे झाले चालू झाली आहे. आम्हाला आमच्या आधी फक्त सिक्युरिटी विभागाची अतिक्रमण टीम होती, त्याच्यामध्ये आम्हाला काय म्हणजे बाकीचे नगर परिषद किंवा पोलिसांची टीम तेव्हा नसायची. पण आता पिटू भैया किंवा आपले आमदार साहेब राणादादा, त्यानंतर कलेक्टर साहेब
व तहसीलदार साहेब आणि आमचे मंदिराचे प्रशासक यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून एक अशी मोठी टीम तयार करण्यात आली की ज्यात नगरपालिका कर्मचारी, पोलीस कर्मचारी, आमची सिक्युरिटीची टीम आणि स्वच्छताची टीम असे सगळे मिळून आम्ही सहकार्य करून एक मोहीम राबवत आहोत. त्यामध्ये नगर परिषदेचा पण मोठा हात आहे की त्यांनी आम्हाला त्यांचे कर्मचारी उपलब्ध करून दिले व अतिक्रमण काढण्यासाठी त्यांची बरीच सारे इक्विपमेंट जे आहेत अतिक्रमण काढायचे ते आम्हाला उपलब्ध करून दिले व त्या मार्फत खूप छान एक मोहीम राबवत आहे. आधी आम्हाला जास्त प्रतिसाद मिळत नव्हता की विक्रेते वगैरे आमच्याशी खूप भांडण करायचे, पण आता टीम खूप मोठी झाली. नगराध्यक्ष साहेब स्वतः उपस्थित असतात टीमसोबत, त्यामुळं सगळेच टीम हे जोमाने काम करत आहे व त्यानंतर दुकान मालक वगैरे आपण होऊन सगळे सामान मागं घेतात, आपली टीम वगैरे असते त्यामुळं. आणि एक भाविकांना पण एक आव्हान छोटंसं करू इच्छितो की त्यांनी आम्हाला एक छोटा फीडबॅक द्यावा की आपण अजून काही सुविधा करू शकतो मंदिरात भाविकांसाठी, की सिक्युरिटीमार्फत अथवा स्वच्छता आपल्याला कुठं कमी दिसते किंवा सिक्युरिटी आपल्याला कुठे कमी दिसते, काही कमी पडत आहे का आमच्या संस्थानातर्फे, तर आपण आम्हाला फीडबॅक नक्की कळवावा व आपण भाविकांच्या सोयीसाठी 100% काम करणार ही मी सर्व भाविकांना खात्री देतो.